महत्वाची बातमी, उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी झाली आहे। गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंद विरोधात याचिका करण्यात आली होती। बंद करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई केली जाईल। राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ यांनी कोर्टात हे स्पष्टीकरण दिलंय। तर कुणालाही अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचंही महाधिवक्तांनी म्हटलंय। दरम्यान बदलापुरातील अत्याचाराविरोधात उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत ठाकरे असं पण म्हणतायत की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा लढा आहे आणि या महाराष्ट्र बंद मध्ये सगळ्या घटकांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन सुद्धा ते करतायत। उद्धवचं डोकं आहे ना अत्यंत घाणेरड्या विचारात चाललेलं आहे बाबा। उद्धवला तो अधिकार नाही आहे, उद्धवला धाडसवानी सांगण्याची ती अथॉरिटी नाही आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा छळ करणे, कष्टकऱ्यांचा छळ करणे, लाईफ बंद ठेवणे हे सगळं अत्यंत चुकीचं आहे, गैर आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयात आलेलो आहोत। उद्धव, माननीय सुप्रीम कोर्टाने अनेक निकालात सांगितलंय कोणत्याही प्रकारचा बंद नसतो। त्याचबरोबर शाहीनबागच्या जजमेंट मध्ये सुद्धा स्पष्ट आहे उद्धव ठाकरेंचे बाळ ठाकरे यांच्या स्वतःच्या केस मध्ये सुद्धा जे ऑब्झर्वेशन आहेत ते अत्यंत बोलके आहेत। उद्धव आता बोलतायत ना, तर आम्ही उद्धवचं स्वतःचं म्हणणं, ऑफिशियल म्हणणं सुद्धा लावलंय, न्यायालयाला दाखवू वाचून। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।